बाबा क्लास संपला, मुलंही सगळे घरी गेली आहेत, अजून अबीर आणि ओवीचे बाबा आले नाहीयेत. मला सांग, अबीर कोणासोबत गेलाय? सुपर हिरो? सुपर हिरो कोण आहे? ओवीचे बाबा. सुपर हिरो सोबत गेल्यावर टेन्शन घ्यायचं नाही हे कोणी सांगितलं? ओवीने. मग टेन्शन घ्यायचं का? कळलं मला, म्हणजे आता वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. नाही. असो, बरं बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. म्हणजे मला एक कल्पना सुचली आहे. सांग ना मग. मला असं वाटतंय की आपण प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांसाठी एखादा वेगळा काहीतरी कार्यक्रम ठेवूयात का? म्हणजे त्याने काय होईल की विद्यार्थ्यांमधला उत्साह वाढेल आणि पालकांना सुद्धा वाटेल की आपण एखाद्या कुटुंबाचा भाग आहोत. हा म्हणजे ठीक आहे, पण ती फक्त भाषण आणि कौतुक सोहळे नको, काहीतरी. हो बाबा, माहिती आहे मला. मला असं वाटतंय की आपण गुरु शिष्य सादरीकरण असा छोटासा सादरीकरणाचा कार्यक्रम करूया. अगं पण नेमकं काय करणार आहेस? सांगते. आपल्या गुरुकुलातील प्रत्येक गुरूंनी त्यांच्या वर्गातून एक एक शिष्य निवडायचा. मग त्या दोघांनी एकत्र स्टेजवर परफॉर्म करायचं. याने काय होईल तर विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचं गुरूंशी असलेलं नातं अधिक घट्ट होईल. कल्पना उत्तम आहे, करू आपण. चालेल. पण बाबा, हे सगळं खूप खर्चिक असणार आहे. म्हणजे सजावट, साऊंड सिस्टम आणि मुलांचं खाणं पिणं सगळंच. तुझ्या मनात आहे ना, मग खर्चाचा विचार नाही करायचा. त्यासाठी तुझा बाप खंबीर उभा आहे तुझ्या पाठीशी. हा, तू लाग कामाला. थँक्यू बाबा. माझी एक फाईल मला सापडत नाही, मी जरा शोधून आणता. चालेल बाबा. आज ना मला खूप मज्जा आली असते बघा. अबीर, तू आलास? अगं ओवी, मी ते तुझ्या समोर उभा आहे म्हणजे मी आलोच असतो ना ग. अरे अबीर, पण माझा बाबा तुझ्या सोबत दिसत नाहीये ना. त्याच्या लक्षात आहे ना मला कधी न्यायचंय ते? आहे ते बाहेरच असतात बघ. ते ना तुझी वाट बघत असतात, लवकर जा. अरे मग त्यांना आत नाही का घेऊन यायचं बाळा? मला त्यांना भेटायचं होतं, त्यांचे आभार मानायचे होते. किती वेळ तुझ्या तोंडून त्यांचं नाव ऐकलंय. थांब, मीच घेऊन येते त्यांना. नको नको टीचर, आम्हाला आता लवकर घरी जायचंय. आज भेटलो तर खूप उशीर होईल. आपण नंतर कधीतरी भेटूया. ठीक आहे. बाय बाय अबीर. ओवी थांब, मी ना तुला गेट पर्यंत सोडायला येत असतो म्हणतो मी. हा चल लवकर. विठुरायानं तुझ्या पदरात भरभरून दान टाकले. 2 बाळांची आई झाली असू. अगं तुझ्या भागात एक गुंड लागले होते ना, ते बाहेर उभे. माझ्या संगाती चल तू. दे तुझ्या दोन्ही बाळांच्या बॉडीला पण मीच गार्ड करतो. आणि इकडे हो बाळा. दारात घेऊन उभी राहा बरं. आता ट्रेन चालू होईलच. हा, जरा वारा लागला की थांबेल रडायची. जा. ठीक आहे. अहो गेला तो ट्रेन खाली. बाळ होते त्याच्या कडेवर, त्या काय त्यांच्या बॉड्या पडल्या तिकडे. किती गोड आहे ही ओवी. हिला बघितलं ना की मला सारखी माझ्या छोट्या परीची आठवण येते. आज जर अबीरची बहीण असती तर ती सुद्धा अगदी या ओवी एवढीच मोठी आणि लागवी दिसली असती. शुभ्रा बाळा, काय झालं? का रडतेस तू? ही इकडे. माझा दादा कोठे? मम्मा कोठे? कोठे गेले सगळे मला सोडून? बाळा रडू नकोस बाळा. तुझी मम्मा आणि दादा लग्नाला गेल्यात. तुला पण घेऊन जाणार होते, पण तू झोपली होतीस की नाही, म्हणून तुला उठवलं नाही बाळा. मला का नाही नेलं? मला पण नवीन फ्रॉक घालायचा होता. दादा आणि मम्मा मला नेहमीच घरी सोडून जातात. काकू, त्यांना मी आलत नाही का ग? नाही बाळा, असं खरंच काही नाही आहे. रडू नकोस बाळा, शांत हो. ऐक, आपण एक गेम खेळू का? छान. तुला कोणता गेम आवडतो मला सांग, मी तुझ्याबरोबर गेम खेळते. मला कॅरम खेळायला आवडतं. पण काकू, ती ओवी कोठे? ती पण गेली का लग्नाला?
नाही बाळा, ती लग्नाला नाही गेली आहे. सारंग काका तिला बाहेर घेऊन गेलाय फिरायला. बघ ओवीचा बाबा किती चांगला आहे ते. तो तिला नेहमी फिरायला घेऊन जातो आणि माझा बाबा मला कधी कुठेच घेऊन जात नाही. तो फक्त काम 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 असंच म्हणत असतो. नाही ग बाळा, तुझा गाड्या पण तुला घेऊन जाईल ना फिरायला. नाही, तो कधीच नेत नाही. त्याला फक्त ऑफिस दिसतं. थँक्यू 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 खूप थँक्यू. त्या गाण्याच्या क्लासला जाऊन आल्यापासून फक्त थँक्यूच म्हणतेस तू. अजून काय बोलणार आहेस का? बाबा, तू गाण्याच्या क्लासला जायला परमिशन दिली ना, म्हणून मला खूप आनंद झाला. म्हणून परत एकदा थँक्यू 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 खूप थँक्यू. जा आता खोलीत जा. हां बबलू बोल. हो टेबलवरच ठेवली मी फाईल. घेऊन ये. पोचलोय मी, घरी पोचलोय. ये. हे शारदे विद्या तू दे, हे शारदे विद्या तू दे, सुर लागू दे, वरदान दे, हे शारदे विद्या तू दे, गाणं हे शारदे विद्या तू दे. ओवी गाणं गातीये, पण आपल्या घरात गाणं गायचं नाही असा रूल आहे ना. काकू, ओवीने रूल मोडला. आता तिला पनिशमेंट मिळाली आहे. सुर लागू दे, वरदान दे, हे शारदे विद्या तू दे. ओवी, काय चाललंय तुझं? हा, गप्प बस. काकू, ते मी सारंग, सारंग, आता बघ बाबा कसे ओरडतात. काय झालं बहिणी? काय झालं? काय झालं काय? ही आता गाणं गात होती. आपल्या घरात गाणं गायला बंदी आहे माहितीये ना तुला? आईंना कळलं तर? आणि तू पण चिडला होतास ना तिच्यावर गाण्यावरून? अगं मी ते बबलूशी बोलत होतो तेवढ्यात ती गायला लागली. ओवी, बोललो होतो ना तुला नाही गायचं घरात. मग ह्या पुढे जर तू गायलीस ना तर बघ. सॉरी काकू, सॉरी बाबा, मी आता गाणं गाणार नाही. सॉरी काय सॉरी, मी सगळं आवला सांगणार आता. ती बघ कशी लागते तुझ्यावर. शुभ्रा, बाळा, ओवी जरा विसरबोळी आहे ना. अगं विसरते ती गोष्टी. हो शुभ्रा बाळा, आपण ह्यावेळी ना तिला सूट देऊया. हं, आजीला नाही ना सांगणार तू? आजीला कळलं ना तर आपल्या सगळ्यांना ओरडेल आजी. प्लीज नको ना सांगू. नाही